या बुलेटिनमध्ये स्पीड न्यूजच्या आधी आपण एक मोठी बातमी पाहूयात। नागपुरातून एक धक्कादायक बातमी आहे। नागपूरच्या खापा तालुक्यातील सुरेमानी गावामध्ये एका महिलेवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये 3 आरोपी सामील होते। पोलिसांनी तातडीने तपास करत या 3ही आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती। तिला एकटी असल्याचं पाहून आरोपींनी तिला मारहाण करत तिच्यावरती अत्याचार केले। इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत तर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतरही तिच्यावरती अत्याचार केला। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे। तपासादरम्यान आम्हाला माहिती मिळाली, गुप्त माहिती, की यामध्ये आणखी 2 आरोपींचा समावेश आहे। त्यावरून आम्ही इतर 2 आरोपींना अटक केली 16 तारखेला आणि 16 तारखेलाच ज्या पीडित होत्या जखमी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याबाबत आम्हाला मेडिकल सूचना प्राप्त झाली। हॉस्पिटल येथून मृत्यू झाल्याबाबत त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये कलम 302 भागाची वाढ करण्यात आली। यानंतर राज्य, देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात पाहूयात। नववर्षात म्हाडाकडून 8,000 घरांची सोडत काढली जाणार आहे। यात कोकण आणि मुंबई महामंडळातील प्रत्येकी 4,000 घरांची सोडत निघणार आहे। देशात ई-बाईक्स आणि ई-कारचा खप 3 पटीने वाढलाय। महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातसह एकूण 7 राज्यांमध्ये ई-व्हेकलला मोठी मागणी आहे, तर गेल्या 3 वर्षात डिझेल कार खरेदीत मोठी घट झाली आहे। नागपूर मध्यवर्ती बस स्थानकावर तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्यामुळे वाहतूक ठप्प आहे। गेल्या 4 दिवसांपासून तिकीट मशीन सर्व्हर बंद असल्यामुळे बस चालक आणि वाहक बस सुरू करण्यास नकार देत आहेत। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते। सोलापुरात देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे 22 आणि 23 जानेवारीला पाणी पुरवठा सेवेवरती परिणाम होणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगावात अमृत योजनेअंतर्गत शहरामध्ये लवकरच पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा केला जाणार आहे। महानगरपालिकेकडून 1200 मिलीमीटरची जलवाहिनी वाघूरच्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचं काम रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे जळगाव शहरात 22 आणि 23 जानेवारी रोजी पाणी पुरवठा होणार नाही। पनवेलच्या ठाणे नाका पुलाचं काम अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते। त्यामुळे या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी संतप्त वाहन चालक करतायत। मुंबईच्या अंधेरीतील गोखले पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। 21 आणि 22च्या रात्री तसंच 24 आणि 25च्या मध्यरात्री 4.5 तासांचा मेगा ब्लॉक असेल। या काळात पश्चिम रेल्वेवरील काही लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जबाबदार पर्यटन उपक्रम राबवण्यात येणार आहे। मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावरती होहो बसची सुविधा सुरू केली आहे। डबल डेकर असलेल्या एका बसचं लोकार्पण पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं। किल्ले सिंधुदुर्ग इथे साताऱ्यातून आलेल्या पर्यटक महिलांनी दादागिरी करत महिला कामगारांना मारहाण केली। या महिलांच्या ग्रुपने तिकिटाच्या पैशावरून तिकीट देणाऱ्यांशी वाद घातला आणि महिला कामगारांना मारहाण केली। भंडाऱ्याच्या मांगलीत चौरास इथे जंगलातून आलेल्या रानगव्यानं धुमाकूळ घातला। यात एक महिला जखमी झाली। अखेर गावकऱ्यांनी एकत्रित येत तब्बल 2 तासांनी रानगव्याला गावाबाहेरून जंगलाकडे हुसकावून लावण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळलाय। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य गावातील सरपंच आणि सचिव गैरहजर राहत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत। संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांच्या खुर्चीला हार घालून गावाच्या समस्यांबाबत निवेदन देत निषेध व्यक्त केला। तत्काळ सुविधा न पुरवल्यास उपोषणाचा इशाराही दिलाय। उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांना तुळजापुरातील बालकल्याण समितीने ताब्यात घेतलं। या मुलांना उस्मानाबादमधील बालसुधारगृहात ठेवण्यात आले। शिष्यवृत्ती परीक्षेत मावळच्या 11 जिल्हा परिषद शाळांचा निकाल 0% लागला। या संदर्भात 5वी आणि 8वीच्या शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली। समाधानकारक उत्तर न दिल्यास 1 वेतनवाढ रोखण्याचा इशारा प्रशासनाने दिला। सदिच्छा साने हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या 2 आरोपींनी हत्येची कबुली दिली असून पोलीस आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे।
कोल्हापूरच्या विशाळगडावरती दारू गांजा पार्ट्या करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवून हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर गांजा आणि दारू पिणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. सांगलीतल्या खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत लेह लडाखमध्ये कर्तव्यावरती असताना शहीद झाले. ते 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत होते. आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यंदाच्या रब्बी ज्वारीच्या लागवड क्षेत्रामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 76,000 हेक्टरनं घट झाली आहे. रब्बी हंगामात ज्वारी पेरणीच्या काळात परतीचा पाऊस सुरू होता. शिवाय दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी गहू, मका आणि हरभऱ्याची पेरणी केली. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील बोरमाळ जंगली कोटा परिसरातील वादळी वाऱ्यांचा रब्बी पिकांना फटका बसलाय. मका, गहू पिकं वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली असून शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करतायत. पश्चिम घाटातील राज्यातील 2133 गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून त्यातील 388 गावं वगळण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली. त्याचबरोबर कोकणातील चिरा दगडखाणी आणि कृषीपूरक उद्योगांना सूट देण्याची मागणीही राज्यानं केली. राज्यातील पर्यावरण आणि कामगार विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. सांगलीत यापुढे कोणत्याही पक्षानं अथवा संघटनेनं बंद पुकारल्यास व्यापारी दुपारी 12 वाजेपर्यंतच बंदमध्ये सहभागी होतील असा निर्णय इस्लामपूर व्यापारी महासंघानं घेतलाय. कुणीही बंद पुकारून व्यापारी वर्ग वेठीस धरतं आणि नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. मावळच्या केशवनगरला जोडणारा भुयारी रेल्वे मार्ग लवकरच खुला करण्याची मागणी वडगाव भाजपनं पुणे मध्य रेल्वेकडे केली आहे. या भुयारी मार्गाचं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्यामुळे रेल्वे गेट उघडण्याची वाट पाहावी लागते. त्यामुळे रुग्णांची आणि नागरिकांची मोठी गैरसोय होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात महामार्गावरील 450 पेक्षा अधिक अतिक्रमणांवरती पाडकामाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या असून अतिक्रमणधारकांवरती गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. नागपूर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीबाबत आज ठाकरे गटाची मुंबईमध्ये बैठक होणार आहे. पूर्व विदर्भातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि उपप्रमुखांची आज बैठक होणार असून पूर्व विदर्भातले पदाधिकारी मुंबईमध्ये बैठकीसाठी दाखल झालेत. शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानंतर ही पहिलीच बैठक होतीये. नागपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचाराला लागण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. आता पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार येईल असं वक्तव्य मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. त्यामुळे चव्हाणांनी एक प्रकारे भाजप, मनसे आणि शिंदे पक्षाच्या युतीचे संकेत दिल्याचं बोललं जातंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावरती भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री अतुल सावेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार हजेरी लावणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी ठाण्यामध्ये येणार आहेत आणि यावेळी राज ठाकरे ठाण्यातल्या जैन मंदिराला भेट देणार आहेत. पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये प्रदेश अध्यक्षांसमोर उघडपणे खदखद व्यक्त केल्यानंतर त्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहे. तसंच राज्यातील पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार असल्याचं देखील ते म्हणाले. मिरजेतील वादग्रस्त अतिक्रमण पाडकाम प्रकरणी दोन्ही तहसीलदारांसमोर सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सोमवारी या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच असून याबाबत कुणीही काही म्हटलं तरी माफी मागणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. सांगलीतल्या कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती जोरदार निशाणा साधला. भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या सोमय्या आणखी एका नेत्याविरोधात भ्रष्टाचाराची कागदपत्र समोर आणणार असल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसनं चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत. पनवेल शहरातील धोबियाळीमधील एका घरामध्ये चोरीची घटना घडली. चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून कपाटातील 92,000चे दागिने लंपास केलेत. हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरती एका भरधाव बसला भीषण आग लागली. या बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीत बसचं मोठं नुकसान झालंय. डोंबिवलीमध्ये ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत सलग दुसऱ्या दिवशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं दोन्ही चोरट्यांनी तिथून पळ काढलाय. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून टिळकनगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. जुन्नरच्या भीमाशंकर परिसरातील भिवेगाव इथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. हा शेतकरी जनावरांच्या गोठ्यात बसला असताना बिबट्यानं त्याच्यावरती हल्ला केला. या घटनेमुळे भिवेगावमध्ये भीतीचं वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाविरोधात धडक मोहीम राबवली जाते. कल्याण आणि डोंबिवलीतील कारवाईत 2 बार्ज आणि 2 सक्शन पंप असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पालघरमधील बोईसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. तसंच डॉक्टरला देखील मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्णावरती उपचार करायच्या आधी रुग्णाच्या नातेवाईकांकडे आधी पैसे मागितल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. नंदुरबारच्या अमरावती सुरत राष्ट्रीय महामार्गावरती वन विभागानं सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्यांवरती कारवाई केली. या कारवाईत 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जळगावच्या ममुराबाद गावाजवळ पुलावरून जाताना ट्रॅक्टर उलटला आणि नाल्यात पडला. यात चालक जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. गोंदियातील तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून धमकी देण्यात आली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. अधिक तपास सुरू आहे. जुन्नरच्या नाणेघाटातील 1200 फूट खोल दरीतून 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि हा तरुण अहमदनगरमधील असून तो 11 जानेवारीपासून बेपत्ता होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. औरंगाबादेत भर चौकात पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. चारित्र्याच्या संशयातून त्यानं हत्या केल्याचं बोललं जातं. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. येवल्यातील ऑटोमोबाईल स्पेअर पार्टच्या गोदामाला भीषण आग लागली. अथक परिश्रमांनंतर आग नियंत्रणात आली. आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालंय. गुजरात द्वारकामधील जगप्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी देहूत संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला भेट देऊन तुकोबांचं दर्शन घेतलं. देहूत रामकथा वाचन कार्यक्रमानिमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. चंद्रपुरात राजुरामध्ये विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यात विदर्भातील अनेक संघ सहभागी झाले असून अभिनेत्री पूजा सावंतच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. भुसावळच्या खडका रोड परिसरात दुर्मिळ प्रजातीचा शॅमेलियन सरडा आढळला. प्राणीप्रेमींना माहिती मिळताच सरड्याला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. जळगावच्या जामनेरमध्ये हिंदू गोर बंजारा समाजाच्या कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि या मेळाव्यावर बंजारा समाजातील काही संघटना आणि नेत्यांनी आक्षेप घेतला असून आयोजन समितीतील महंत श्याम चैतन्य महाराज पत्रकार परिषद घेणार आहेत. मध्य प्रदेशातील भाजपचे मंत्री महेंद्र सिसोदिया वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत. भाजपमध्ये सामील व्हा नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा असा इशारा त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला. या प्रकरणी काँग्रेसकडून जोरदार टीका केली जाते. प्रयागराजमध्ये माघ मेळा सुरू असून हर हर गंगेच्या निनादात लाखो भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केलंय. या गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी हेलिकॉप्टरमधून देखरेख केली जाणार आहे. तसंच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते. कलवरी श्रेणीतील वागीर ही 5वी स्टेल्थ पाणबुडी 23 जानेवारीला नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे आणि ही या श्रेणीतील सर्वाधिक जलद तयार झालेली पाणबुडी असून माझगाव डॉकनं फ्रान्सच्या स्कॉर्पिन तंत्रज्ञानावरती आधारित 6 पाणबुड्या तयार केल्यात. त्यातील 4 पाणबुड्या सध्या नौदलाला सेवा देत आहेत.
डीजीसीएनं महिला प्रवाशांसोबत गैरवर्तन प्रकरणी एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावलाय. तसंच त्या विमानाच्या पायलटचा परवाना सुद्धा 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. भ्रष्टाचार प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावरती 7 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली, ज्यामध्ये 2019 साली सत्येंद्र जैन यांच्यावर 16 कोटींचा दंड रद्द करण्यासाठी 7 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. एका महिला ड्रायव्हरनं एका व्यक्तीला आपल्या कारच्या बोनेटवरून तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं आणि या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावेळी काही स्थानिकांनी ही गाडी अडवून त्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. दिल्लीमध्ये भिंतींवर खालिस्तान समर्थक घोषणाबाजी लिहिणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार गुरपतवंत सिंह पन्नू हा प्रमुख संशयित आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरती जोरदार बर्फवृष्टी होते, त्यामुळे महामार्ग बंद आहे. जम्मू काश्मीर दरम्यान असलेल्या रामबन आणि बनिहाल येथे हिमस्खलनाची घटना देखील घडली आहे. पुढील 24 तास जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गंभीर आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानात एका झटक्यात 70 लाखांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. सर्व नोकऱ्या कापड उद्योगातून गेल्यात, ज्यावरती पाकिस्तानला एकेकाळी अभिमान होता. सध्या पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगाला कापसाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागतोय. पाकिस्तानच्या पख्तूनमधील एका पोलीस चौकीवरती टीटीपीच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला, ज्यामध्ये 10 पोलिसांचा मृत्यू झालाय. 2 दिवसांपूर्वी दक्षिण वजिरिस्तानमध्ये तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याची सुद्धा हत्या करण्यात आली होती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पुढच्या महिन्यात लंडनहून मायदेशात परतण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गव्हर्नर बालिगुर रहमान यांनी हा दावा केलाय. पंजाब आणि खैबर पख्तूनवा प्रांतातील निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ परत येऊ शकतात. रशिया आणि अमेरिकेतील तणाव वाढत चाललाय. जर अमेरिकेनं क्रिमियावरती ताबा मिळवण्यासाठी युक्रेनला मदत केली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा रशियानं अमेरिकेला दिला. युक्रेन युद्धामुळे वाढत्या तणावादरम्यान रशियन जहाज हवाई क्षेत्राजवळ दिसल्यामुळे अमेरिकेत रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. अमेरिकेच्या तटरक्षक दलानं रशियन जहाजाचा व्हिडिओ सुद्धा ट्विटरवरून शेअर केलाय. युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय, कारण युक्रेन विरोधात लढा आणखी तीव्र करण्यासाठी रशियानं आपले 7 लाख सैनिक तयार ठेवलेत. युक्रेन रशियामधील युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांनी रणनीती आखली आहे. इस्टोनियानं युक्रेनला शस्त्रसाठा पुरवण्याचा निर्णय घेतला. इस्टोनिया युक्रेनला रशिया विरोधात लढण्यासाठी शस्त्रांचा मोठा साठा पुरवणार आहे, ज्यामुळे युक्रेनला युद्धात मोठी मदत होणार आहे. ग्रीससोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून तुर्कस्तानला मदत करण्यात येणार आहे. तुर्कीला लवकरच F-35 फायटर जेट मिळण्याची शक्यता आहे. एक दिवस आधी वॉशिंग्टनमध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणा कायद्याविरोधात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या शहरात मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरले. राजधानी पॅरिसमध्ये सर्वाधिक निदर्शनं करण्यात आली. अभिनेत्री अमृता खानविलकरनं अप्सरा अंदाजातले काही फोटो शेअर केले. तिचा हा मनमोहक अवतार चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे ही सोशल मीडियावरती वेगवेगळ्या लुकमधले फोटो शेअर करत असते. पांढऱ्या लेहंग्यामध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती आणि तिचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. मलायकाने इन्स्टावरती एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तिनं वेगवेगळ्या लुकसाठी केलेला मेकअप, फोटोशूट याचा एक कोलाज व्हिडिओ शेअर केलाय. तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळतेय. आणि या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा.